अंधारातून उजेडाकडे. चिन्मयनगर वाडीतील आदिवासी वस्तीत लाईट सुविधा उपलब्ध. खोपोली शहरातील चिन्मयनगर प्रभाग क्रमांक 14 मधील आदिवासी वाडी अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या अभावाशी झुंज देत होती. विशेषतः रस्ते व वस्तीमध्ये लाईटची सोय नसल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता. परिणामी येथील नागरिक, महिला व लहान मुलांना दररोज विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. अलीकडेच अध्यक्ष कुलदीप शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, परिवहन सभापती किशोर पाटील आणि नगरसेविका सौ अश्विनीताई अत्रे यांनी या आदिवासी वाडीला भेट देऊन नागरिकांच्या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिकांनी लाईटच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडताच संबंधित लोकप्रतिनिधी या प्रश्नांची तात्काळ दखल घेतली. तसेच अशोक पैस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ इशिका शेलार यांना जातीचे दाखले काढण्याच्या कामानिमित्त त्यांचे वडील ये-जा करत असताना या समस्यांची तीव्रता अनुभवली होती. त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत खोपोली नगरपालिकेकडे निवेदन सादर केले होते. लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रशासनाची